अनेक युवतींना रोजगार मिळवून देणं, त्यांचे अनेक प्रश्न होते, ते प्रश्न मार्गी लावत होते. मी एक प्राध्यापिका असल्यामुळे मला जास्त करून पॉलिसी मेकिंगचं काम बऱ्यापैकी दिलं जायचं. तर पक्ष तुला संधी देईल? मला असं वाटतं की पक्ष मला संधी देईल. मी आईचं काम मांडणार नाही आहे, कारण ती एक वेगळी इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी होती. तर ह्या भागाच्या मिक्स भागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आपापल्या. मला असं वाटतं की इथे ट्रॅफिकची समस्या प्रचंड प्रमाणामध्ये मला भेडसावते, कारण मी इथेच राहते. अनेक स्वप्न उराशी बाळगून येणाऱ्या युवकांसाठी, युवतींसाठी एक महत्त्वाची अशी ती लायब्ररी ठरू शकते. नमस्कार, मी भाग्यश्री. बखर लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हवा कुणाची याचा शोध घेत आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये फिरतोय आणि आता आम्ही प्रभाग क्रमांक 12मध्ये आलो आहोत. प्रभागमध्ये फिरत असताना आम्ही नागरिकांशी तर बोलतोच, त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेतोच, पण त्याचबरोबर इच्छुक कोण आहेत त्यांच्याशीही आम्ही बोलतोय. तर प्रभाग क्रमांक 12मधून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या, इच्छुक असणाऱ्या डॉक्टर निवेदिता एकबोटे आज आपल्यासोबत आहेत. निवेदिता, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू ताई. मुळातच आम्ही फिरतोय, प्रभाग जाणून घेतोय आणि अनेक वर्षांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. ही कार्यकर्त्याचीच निवडणूक असते आणि तू गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून काम करतीये, त्यामुळे तू इच्छुकही आहेस. वारसा म्हणायला गेलं तर तुझ्या आईचाच वारसा तू आता पुढे नेणार आहेस, तोही एक वारसा आहे. एकूण तुझ्या राजकारणाची किंवा समाजकारणाची सुरुवात कशी झाली? मी खूप वर्ष झाली सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होते आणि मग मला लक्षात यायला लागलं की आपल्याला जेव्हा सामाजिक क्षेत्रात काम करतो, जर एक राजकीय पाठबळ आणि राजकीय ॲक्सेस जर मिळाला तर अनेक गोष्टी आपल्याला लोकोपयोगी करताना सोपं पडतं. आणि ते लक्षात आल्यानंतर 2020च्या दरम्यान मला चंद्रकांत दादा आदरणीय भेटले आणि त्यांनी मला, आणि मी त्यांच्याशी संघटनेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे अशी माझी एक इच्छा मांडली. तोपर्यंत मी प्राध्यापिका म्हणून काम करत होते आणि ते काम करत असताना विद्यार्थ्यांशी, समाजाशी एक नाळ जोडली गेलेली होती. कारण मला असं वाटतं नेहमी की शाळा आणि कॉलेजेस हे सामाजिक ट्रान्सफॉर्मेशनचे एक युनिट्स आहेत आणि तिथून तुम्ही समाज घडवू शकता. शाळाही सांभाळत होते, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची उपसचिव असल्यामुळे, आणि शाळा, कॉलेजेस आणि आमचा प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये मोठो असा होता की लोअर मिडल क्लास आणि मिडल क्लास विद्यार्थ्यांना केटर करायचं. आणि ते करताना खूप सामाजिक ट्रान्सफॉर्मेशन करता येत होती. पण असं जाणवायला लागलं की मी जर इथे 400 मुलांशी डील करते तर मला जर मोठ्या स्केलवरती काम करायचंय, तर मी जर राजकारणाच्या पार्श्वभूमीमधनं गेले तर मला बराच फरक पडेल आणि मला 400 ते 4,000 4 लाख अगदी एक्झॅक्टली. तर म्हणून मी राजकारणामध्ये 2020 साली पुणे शहराची युवती अध्यक्ष झाले आणि त्यानंतर तसा माझ्या ॲक्च्युअल राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 2017 साली ह्याच प्रभागामधनं माझी आई नगरसेविका होती, त्यामुळे मी तसं भारतीय जनता पक्षाचं काम एका प्रकारे करायला सुरुवात केलेलीच होती. मात्र 2020 सालपासून सक्रिय राजकारणामध्ये मी स्वतः पदाधिकारी म्हणून भारतीय जनता पक्षाची आले आणि पुणे शहराची युवती आघाडी अध्यक्ष अशी मला जबाबदारी 2020 साली मिळाली पहिल्यांदा. मग त्यातून मी माझं युवतींचं एक संघटन उभारलं. अनेक युवतींना रोजगार मिळवून देणं, त्यांचे अनेक प्रश्न होते, ते प्रश्न मार्गी लावत होते. मला म्हणजे सांगायला काही काही ठिकाणी खेदही वाटतो, पण अनेक युवती ह्या वेगळ्या मार्गाला जाणाऱ्यांना पण आम्ही वळवलं आहे याच्यामध्ये. आणि हे युवा आणि युवतींचे प्रश्न मी कॉलेजमध्ये प्राध्यापिका असल्यामुळे तसेही सॉल्व्ह करत होते. मग मला प्रकर्षाने जाणवायला लागलं की ह्यांना आपण एक चांगल्या प्रकारचा जर काही प्लॅटफॉर्म मिळाला आपल्याला, तर आपल्याला हे युवती संघटन वाढेल. युवती संघटन वाढवत असताना प्रदेश युवा मोर्चाकडून मला विचारणा झाली की तू प्रदेशावरती युवा मोर्चाचं काम कर. मेन स्ट्रीमचा युवा मोर्चा जो होता त्यामध्ये मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून 2023 साली माझी निवड झाली. मी पश्चिम महाराष्ट्राची सहसमन्वयक म्हणून काम केलं आणि लोकसभा विधानसभांच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र फिरलो. आदरणीय बावनकुळे साहेब आपले जे आता मंत्री आहेत, महसूल मंत्री, त्यांच्या ते प्रदेशाध्यक्ष होते आणि त्या काळामध्ये आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र फिरलो. लोकसभा आणि विधानसभाचा अनुभव आम्हाला खूप आला. मी एक प्राध्यापिका असल्यामुळे मला जास्त करून पॉलिसी मेकिंगचं काम बऱ्यापैकी दिलं जायचं आणि मग ते महाराष्ट्र लेव्हलचं काम सुद्धा युवा मोर्चाचं मला करण्याची संधी मिळाली पक्षामुळे. त्यामुळे मी पक्षाची अत्यंत ऋणी आहे की माझा एक पर्सनॅलिटी प्रगल्भ होण्यासाठी पक्षाच्या या पदांचा
पदांचा, जबाबदारीचा, पद म्हणू नये पण जबाबदारीचा खूप चांगला एक मला उपयोग करता आला. उपयोग झाला. तू जसं म्हणतेस त्यानुसार पक्षाशी तू खूप जोडल्या गेली आणि विविध पदांवर तुला काम करण्याची संधी मिळाली. आता तू इच्छुक आहेस आणि त्यानुसार तू फॉर्मही भरलायस. तुला काय वाटतं, पक्ष तुला संधी देईल? मला असं वाटतं की पक्ष मला संधी देईल. मी होपफुल आहे, मी खूप पॉझिटिव्ह आहे या बाबतीत. कारण मी ज्या प्रकारचं काम संघटनेमध्ये करू शकले ते एक संघटनेचं पद होतं म्हणून मी करू शकले. आता जेव्हा तुम्हाला मास लेवलच्या गोष्टी करायच्या असतात तेव्हा तुम्हाला जर मतांच्या राजकारणात आलात तर तुम्हाला ते जास्त सोपं पडतं असं मला वाटतं. तर जर माझ्याकडे पद नसतं कदाचित तर मी संघटनेमध्ये या प्रकारचं काम करू शकले नसते. तसंच आता तू ज्यावेळी विजन घेऊन समोर जाणार त्यावेळी तुला तुझ्या आईचा वसा सांगायचा आहे. तुझी आई माझी नगरसेविका आता या प्रभागाची आहे. तर मुळातच आईनी काम कसं केलंय आणि तू किती समाधानी आहेस आणि तू कशा पद्धतीने त्या आईचंच काम आता मांडणार आहेस? खरं सांगू का, मी आईचं काम मांडणार नाहीये. कारण ती एक वेगळी इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी होती. डॉक्टर ज्योत्स्ना एकबोटे ह्या नगरसेविका होत्या. मी आईची किंवा डॉक्टर ज्योत्स्ना एकबोटेंची मुलगी म्हणून तिकीट मागत नाहीये किंवा त्यांची वारसदार म्हणून तिकीट मागत नाहीये. मी माझ्या कामाच्या बळावरती तिकीट मागते किंवा मी इच्छुक आहे असं पक्षाला सांगते. कारण निवेदिता एकबोटे म्हणून तुमची स्वतःची एक आयडेंटिटी असणं गरजेचं आहे आणि पक्षाला पण तेच अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने मी हे काम करणार आहे. माझी विजन एवढीच असेल की पण आईने जे काम केलं त्या कामावर तू एक समाधानी आहेस का, एक नागरिक म्हणून? कारण तुला आता ते सांगायचंय. नक्कीच ते होणार आहे, ते ओघाने येणार आहे आणि ते पब्लिक हे प्रश्न विचारणार मला. हे अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. ते काम मी समाधानी नक्कीच आहे. कारण मी त्याचा आदर्श आयुष्यामध्ये ठेवूनच काम केलं. ती सुद्धा प्राध्यापिका होती आणि नंतर नगरसेविका झाली. त्यामुळे आई ही माझ्यासाठी एक आयडॉल आहेच आहे आणि तिने खूप प्रचंड काम केलं. तिने एक सिटी लायब्ररीचं खूप काम केलं. आपण गुडलक चौकात जो कलाकार कट्टा बघतो तो तिने केला. प्रभागामध्ये वेळोवेळी अनेक सुधारणा तिच्या माध्यमातून 5 वर्ष होताना मी पाहिल्या. ती महिला बालकल्याणची अध्यक्ष होती. त्यानंतर ती नाम समितीची पण काम केलंय तिने आणि अशा पद्धतीचं काम करत असताना मी खूप मोठं कार्य तिच्या हातून घडताना पाहिलं. नक्कीच माझ्यासाठी ती आदर्श आहे. एकूणच निवेदिता, आम्ही प्रभाग पूर्ण फिरतोय आणि या प्रभागाचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही वर्गाची लोक आम्हाला इथं भेटली. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. त्या प्रत्येकाच्या समस्या जर बघितल्या तर प्रभागामध्ये बोलायचं झालं तर वडाळवाडीसारखा जो भाग आहे तिथे गुन्हेगारी असेल किंवा व्यसनाधीनता असेल, बेरोजगारी असेल, महिलांसाठी रोजगार हवा आहे तिथे. जे उच्च मध्यमवर्गीय म्हणाल तर तिथे पाण्याची टंचाई बघायला मिळाली, स्वच्छतेचे प्रश्न आहेत किंवा विरंगुळांसाठी ज्येष्ठ नागरिकांना अजूनही जागा हव्या आहेत किंवा जी काही म्हणजे उद्यानं आहेत त्यांची तितकीशी निगा राखली जात नाही असं त्यांचं मत होतं. आम्ही आज दिवसभर फिरलोय. हे सगळे प्रश्न प्रभागात आहेत. तिन्ही क्लाससाठी काम करायचंय. तू स्वतः म्हणालीस की एक पॉलिसी मेकिंगसाठी तू काम करत आली आहेस. तुझ्या प्रभागासाठीची एक पॉलिसी काय असणार आहे? अतिशय योग्य शब्दात तुम्ही सांगितलं की खूप मिक्स असा हा प्रभाग आहे. वेगवेगळ्या आपण समजा मी नेहमी एक उदाहरण देते मॅनेजमेंटमध्ये की एक पिरॅमिड स्ट्रक्चर जर पाहिलं ना तर आपल्याला लोअर मिडल क्लास किंवा आपण थोडंसं सोशिओ इकॉनॉमिकली बॅकवर्ड असाही क्लास आपल्याला बघायला मिळतो. एलिट क्लास सुद्धा या प्रभागामध्ये बघायला मिळतो कारण आपण मॉडेल कॉलनीसारख्या उच्चभ्रू एरिया सुद्धा ह्याच्यामध्ये आहे आणि डेक्कनचाही काही भाग थोडासा आहे याच्यामध्ये. तर ह्या भागाच्या मिक्स भागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आपापल्या आणि आपण म्हणालात तसं पाण्याच्या प्रश्नापासून अगदी हाय क्लास ड्रग्स हा सुद्धा एक वेगळा विषय आपण व्यसनाधीनतेचा मांडला. मला असं वाटतं की खूप वेगळ्या प्रकारचे आपल्याला पॉलिसीज घेऊन यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. पाण्याचा प्रश्न हा मुळापासून सॉल्व्ह करण्याची गरज आहे. दरवेळेस माझ्या मते असं झालंय, म्हणजे हे मी माझं मत मांडते वैयक्तिक, पण माझ्या मते असं झालं की बरेचदा पॅचवर्क आपण जसं करतो ना तशा प्रकारे कामं झाली आहेत, तात्पुरती उपाययोजना. आणि मग त्यामुळे काय झालंय की ती तात्पुरती उपाययोजना कधीतरी एका पॉईंट नंतर एक्सपायर होते. परत तो प्रॉब्लेम उद्भवतो कारण आपण मुळाशी गेलोच नाही होत. तर माझा भर याला असेल की मी मुळाशी जाईन आणि मग कुठे मुळातनं प्रॉब्लेम कुठे आहे त्यासाठी खरं तर थोडा वेळ लागला तरी चालेल पण ते सस्टेनेबल राहील अशा पद्धतीचं मला काम करायला आवडेल. व्यसनाधीनतेच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं मी स्वतः नशामुक्त भारत या विषयामध्ये काम करते. मी मध्येच आता CP आदरणीय पुण्याचे CP जे आहेत अमितेश कुमारजी त्यांना बोलवून एक नशामुक्त भारतचा 800 युवती आणि युवकांचा मोठा कार्यक्रम घेतला आणि तो विषय माझ्या अत्यंत क्लोज टू हार्ट आहे कारण मी विद्यार्थ्यांमध्ये वावरणारी व्यक्ती आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की हे भारताचं फ्युचर आहे, त्यांचं फ्युचर सिक्युअर करणं ही कुठेतरी माझी जबाबदारी आहे. त्यामुळे व्यसनाधीनतेच्या बाबतीमध्ये मी खूप काम करणार आहे आणि ती वैयक्तिक क्लोज टू माय हार्ट असा तो विषय आहे.
एकूण हे सगळं विजन समोर घेऊन जात असताना, आईचा वारसा सोबत असताना, पक्षाच्या संस्थे म्हणजे पक्षामध्ये काम करताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना, आता जर तिकीट मिळालं आणि जर नगरसेवक नगरसेवक व्हायचं स्वप्न पूर्ण झालं किंवा ती जबाबदारी, ती संधी जर मिळाली, तर अशा टॉप 3 प्रायोरिटीज काय वाटतात की नाही मला आता हे करायचंच आहे, जर ही संधी मला मिळाली तर प्रभागासाठी असतील? आमचा प्रभाग हा छत्रपती शिवाजीनगर आणि मॉडेल कॉलनी असा प्रभाग आहे. हा प्रभाग हा मेन सिटीच्या आजूबाजूचा आणि मुख्य जो पुण्याचा भाग आहे. मला असं वाटतं की इथे ट्रॅफिकची समस्या प्रचंड प्रमाणामध्ये मला भेडसावते, कारण मी इथेच राहते. त्यामुळे आमच्याकडे येणारे नागरिक हे नेहमी ट्रॅफिकविषयी माझ्याशी बोलतात. तो एक मुद्दा मला ट्रॅफिकचा अत्यंत, कारण तो जर झाला तर नागरिकांची आयुष्य हे खूप सोयीचं होऊन जाईल. त्यामुळे तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण फर्ग्युसन रोड आणि हा सगळाच भाग आमच्याकडे येतोय. पुण्यातला मध्यवर्ती एरिया ह्याला म्हणायला हरकत नाही. दुसरी महत्त्वाची मला समस्या जी जाणवते ती आपण सांगितलं ती की बेरोजगारी असं म्हणता येणार नाही, पण कुठंतरी जी एक चॅनेलाइज केलं पाहिजे युवांना, त्या युवा शक्तीबद्दल काम करायची माझी एक दुसरी प्रायोरिटी असेल. आणि मग पाण्याची समस्या ही पण एक महत्त्वाची या प्रभागातली आहेच आहे. आम्ही एकबोटे मॅडम म्हणजे माझ्या आईने केलेलं सिटी लायब्ररीचं एक फार महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. ते घोलेरडो क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारीच त्याची खूप प्रचंड मोठी अशी इमारत आहे आणि ती पुण्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक स्वप्न उराशी बाळगून येणाऱ्या युवकांसाठी, युवतींसाठी एक महत्त्वाची अशी ती लायब्ररी ठरू शकते. ते स्वप्न मला पुढे न्यायचं आहे नक्कीच. शेवटचा प्रश्न असेल, इच्छुक म्हणून आहे की नाही माहिती नाही, पण भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणजे विधानसभेला पण जबाबदारी पार पाडली, लोकसभेला पण पार पाडली आणि पक्षस्तरावर अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. असं सगळं असताना आता पुण्यात निवडणुका होऊ घातल्यात आणि 2017ला भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष राहिला आहे महानगरपालिकेमध्ये. आता तुम्ही कार्यकर्ते म्हणून भाजपाला कुठे बघता? भाजपाचा महापौर असेल की महायुतीचा असेल, काय वाटतं? 100% नंबर 1चा पक्ष भाजपच असेल. महापौर हा महायुतीचा असेल असं मी म्हणू शकते, कारण त्याच्यामध्ये आमचे जे नेते मंडळी आम्हाला जे गायडन्स देत आहेत किंवा आम्हाला मार्गदर्शन करत आहेत, त्यांनी आम्हाला सांगितले की महायुतीचा वसा आपल्याला सोडायचा नाही आहे. मात्र पक्ष म्हणून, भारतीय जनता पक्षाची एक हार्डकोर कार्यकर्ता म्हणून पक्षात जे देईल ते जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे, कारण मी पक्षाची संघटनेची अत्यंत हार्डकोर कार्यकर्ती राहील. पण महापौर मात्र महायुतीचा असेल, भाजप हा नंबर 1 पक्ष असेल, हे कार्यकर्ता म्हणून मी 100% सांगते. निश्चितच. प्रभाग क्रमांक 12 मध्ये फिरत असताना इच्छुकांच्या ज्यावेळी मुलाखती घेतल्या त्यावेळी निवेदिता ताईशी बोलणं झालं आणि एकूणच जे काय व्हिजन आहे, हा प्रभाग जसा 3 क्लासमध्ये विभागला गेलाय, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत आणि प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत, त्यानुसार त्यांची पॉलिसी नेमकी काय असणार आहे आणि ती पॉलिसी घेऊनच, ते व्हिजन घेऊनच निवेदिता ताई या जनतेसमोर जाणार आहेत. येत्या काही काळात चित्र स्पष्ट होईलच. पण ताई, तुर्तास तुम्हाला बखरलाईकडून खूप खूप शुभेच्छा. तिकीट मिळावं आणि नगरसेवक पदही मिळावं. थँक्यू ताई, तुमच्या शुभेच्छा. थँक्यू. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.